नाशिकमध्ये रामनवमीनंतर 2 दिवसांनी येणाऱ्या कामदा एकादशीला श्रीराम व गरुड रथयात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा। काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून रामरथ यात्रेला सुरुवात। रामरथमध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती तर गरुड रथात असतात रामाच्या पादुका। यंदाचे उत्सवाचे मानकरी हेमंत बुवा पुजारी यांच्या हस्ते रामरथ आणि गरुड रथाची पूजा। दोन्ही रथांना आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई, ढोल ताशांच्या गजरात ठिकठिकाणी रामरथाचे स्वागत। त्यानंतर चंदनबुवा पुजारी हे या रथयात्रेचे गरुड रथयात्रे सरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न व्हावा अशी प्रार्थना आम्ही करतो आणि त्यांना 2 वर्षाचं प्रमोशन मिळावं अशी प्रार्थना प्रभू रामचंद्र कुमार चव्हाण साहेबांचा सन्मान या ठिकाणी देवस्थानच्या वतीने होतो, यांच्या हस्ते होतोय। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय। रथयात्रेच्या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।